नमस्कार माझ्या मकर राशीच्या मंडळींनो, 20 जून शनिवारचा हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि आश्चर्यचकित संकेत घेऊन आला आहे. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून एखाद्या समस्येमुळे त्रास असाल, तर तुमच्या मनात सतत चिंता, तणाव किंवा भविष्याबद्दल भीती असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज ग्रह नक्षत्राच्या हालचाली मकर राशीच्या जीवनात एक असा टप्पा निर्माण करत आहे जो पुढील काही दिवसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा नशीब अचानक वळण घेतं. अनेक वर्षांनी मेहनत, संघर्ष, अपमान आणि प्रतीक्षा एका क्षणात पळायला येते आणि आजचा दिवस काही मकर राशीच्या लोकांसाठी तसाच संकेत घेऊन आला आहे. कदाचित तुम्हाला अजून याची जाणीव नसेल, कदाचित आज सकाळपर्यंत सर्व काही नेहमीसारखं वाटत असेल, पण ग्रहाची अशी ऊर्जा काही वेगळी सांगत आहे. तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती तुमच्या भाग्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. आजचा शनिवार शनिदेवाच्या प्रभावीशाली आहे आणि शनिदेव म्हणजे कृपा करतात जेव्हा ते फक्त लहान लाभ देत नाही तर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. विशेष मकर राशी ही शनिदेवाची स्वतःची रास मानली जाते, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. मला असे संकेत दिसत आहे की अनेक मकर राशीच्या लोकांना आज एखादा फोन कॉल, एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादी अचानक मिळालेली माहिती आश्चर्यचकित करू शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. त्याबाबत सकारात्मक हालचाल सुरू होऊ शकते, पण इथे सावधानतेचा इशारा देखील आहे. कारण नशिबाचे दरवाजे उघडत असताना काही लोक अशा चुका करतात, त्यामुळे मोठी संधी हातातून निसटून जाते. म्हणून आज तुम्हाला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृत्यता महत्त्वाची ठरू शकते. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नशिबाचा सर्वात मोठा खेळ नेमका कोणता आहे. ती कोणती घटना आहे जी तुमचे आयुष्य बदलू शकते. आर्थिक बाबत कोणते संकेत मिळत आहे. प्रेम, नातेसंबंध, कुटुंबामध्ये काय घडू शकते. आणि शेवट, शनिदेवाची कृपा वाढवणारा एक अत्यंत प्रभावी उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही मिनिटात सांगितलेली माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मकर राशी 20 जून शनिवार नशिबाचा सर्वात मोठा खेळ सुरू होण्याची एक घटना सर्व काही बदलणार. मकर राशीच्या मंडळींनो, आजचा हा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. अनेक दिवस, अनेक महिने आणि अनेक काही लोकांसाठी अनेक वर्षापासून सुरू आलेली संघर्ष आता एक नवीन वळणदार येत आहे. तुम्ही जे काही सहन केले आहे, त्या अडचणी समोर गेल्या आहेत, ज्या वेदना मनात दाबून ठेवल्या, त्याचा हिशोब आता नशीब देण्यास सुरू करू शकतो. ग्रहाची स्थिती असे दर्शवत आहे की तुमच्या आयुष्यातील एखादे अडथळे काम अचानक पुढे सरकू शकते. ज्या गोष्टीबाबत तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता, यश मिळत नव्हतं, त्या दिशेने आता सकारात्मक हालचाल दिसू शकते. विशेष म्हणजे आज तुम्हाला एखादा असा संकेत मिळू शकतो जी तुमच्याकडे सुरुवातीला तुम्ही फारसे लक्ष देणार नाही, पण पुढे जाऊन तो संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. काही मकर राशीच्या लोकांना अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो. एखादा मित्र, नातेवाईक किंवा जुना सहकारी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. हा संपर्क केवळ संवादापुरता मर्यादित नाही, तर तुमच्यासाठी नवीन संधीचे दार उघडू शकतो. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. अनेक वेळा मंडळी, परिस्थिती आपल्या कमकुवत बनवते. कारण मंडळी, आपल्याला असे वाटू लागते की आता काहीही चांगले घडणार नाही. पण लक्षात ठेवा, सर्वात अंधारलेली रात आपल्याला सूर्योदय होतो. पण शनिदेवाचा प्रमुख तुम्हाला संयम आणि मेहनतीचे फळ देण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे आजचा कोणताही नकारात्मक विचार मनाला स्थान देऊ नका. तुमच्या आसपास काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याची अगदी जवळ आलेला आहे. आज अचानक मिळालेली एखादी माहिती, एखादी संधी किंवा एखादा निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे दिवसभर सतर्क राहा. प्रयत्न संधीकडे गांभीर्याने पहा. मकर राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, ते कधीही हार मानत नाही. कधीही अडचणी आल्या तरी ते पुन्हा उभे राहतात आणि हाच गुण
आज तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडण्याचे कारण ठरू शकतो. मंडळी, नशिबाचा सर्वात मोठा खेळ आता सुरू झाला आहे. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्या संधीला ओळखणार का? कारण पुढील काही तासात घडणारी एक छोटी घटना तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तर मंडळी, आता आपण मकर राशीच्या मंडळींनो बोलूया त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते: धन, पैसा आणि आर्थिक स्थिती. 20 जून शनिवारचा दिवस आर्थिक बाबत अनेक मकर राशीच्या लोकांसाठी आशादायक ठरू शकतो. विशेष ज्याचे पैसे अडकलेले आहेत, ज्यांनी कुणाला उधार दिले आहेत किंवा जे एखाद्या आर्थिक निर्णयाची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळवण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही काळात तुम्ही पैशाबाबत अनेक चढ-उतार अनुभवले असतील, पण उत्पन्न कमी झाले असेल, कधी अचानक खर्च वाढले असतील, तर कधी मेहनत करूनही अपयश. फायदा मिळालेला नसेल, तर आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरू होऊ शकते. आज ग्रह असे सांगत आहे की एखादा नवीन आर्थिक मार्ग तुमच्या समोर उघडू शकतो. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकते, तर काहींना व्यवसायातून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींनो विशेष लक्ष द्या, कारण एखादा नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा नवीन करार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सुरुवातीला छोटा वाटणारा व्यवहार पुढे मोठ्या यशाचे कारण बनू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस महत्त्वाचा आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. तुमच्या मेहनतीची चर्चा होऊ शकते. काही लोकांना बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी माहिती मिळू शकते. मात्र इथे एक महत्त्वाची सूचना आहे: आता पैशाच्या बाबतीत कोणतीही निर्णय घाईघाईत घेऊ नका. कोणत्याही गोष्टीत गोड बोलणाऱ्याकडे लगेच विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करताना संपूर्ण माहिती घ्या, कारण लाभाचे योग आहे, पण सावधगिरी बाळगणे तितके आवश्यक आहे. काही मकर राशीच्या लोकांना आज एखादी जुनी आर्थिक समस्या सोडवण्याचा मार्ग सापडू शकतो. कोर्ट कचेरी, कर्ज, अडकलेले व्यवहार किंवा मालमत्तेशी संबंधित भविष्यामध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. विशेष म्हणजे आज तुम्हाला पैशापेक्षा मोठी गोष्ट मिळू शकते, ती म्हणजे आत्मविश्वास. कारण जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाटू लागतो, तेव्हा धनलाभाचे दरवाजे आपोआप उघडू लागतात. म्हणून आज आलेली प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. कोणतीही गोष्ट लहान समजू नका, कारण ग्रह सांगत आहे की आर्थिक परिवर्तनाची सुरुवात एका छोट्या संधीपासून होऊ शकते. आणि मंडळी, अजून एक गोष्ट: आज संध्याकाळपर्यंत मिळालेली एखादी बातमी तुमच्या आर्थिक भविष्याबद्दल मोठा संकेत देऊ शकते. त्यामुळे मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण शनिदेवाच्या कृपेने मेहनतीचे फळ आता जवळ येताना दिसते. मंडळी, मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं आहे, तितकं महत्त्वाचे असतात आपले नातेसंबंध. कारण कितीही यशस्वी झालं तरी त्यांच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि साथ नसेल तर ते यश अपूर्ण वाटेल. 20 जून शनिवारचा दिवस नातेसंबंधाच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे संकेत देत आहे. जर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये काही दिवसापासून गैरसमज सुरू असतील, संवाद सुरू असेल तर किंवा मनात राग असेल, नाराजी साचली असेल, तर आज परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कधी कधी आपण स्वतःला बरोबर समजत असतो, पण त्यासमोर व्यक्तीच्या भावना समजून घेणं नाही. तर आज ग्रह तुम्हाला एकमेकाचे मन समजून घेण्याची संधी देत आहे. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधात आलेल्या मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष ठरू शकतो. ज्यांच्या नात्यामध्ये अनिश्चितता होते त्यांना स्पष्टता मिळू शकते. एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. काही लोकांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. ज्याचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी जोडीदाराचे सहकार्य आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज जोडीदाराकडून मिळालेली एखादं वाक्य किंवा सल्ला तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील एखादी चांगली बातमी, एखादा शुभ प्रसंग किंवा एखाद्या सदस्याचे यश संपूर्ण कुटुंबाला आनंद देऊ शकतो. आज एक गोष्ट लक्षात ठेवा: बोललेले शब्द नातेसंबंधामध्ये मोठे दरी निर्माण करू शकतो. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी काही गोष्टी शांतपणे हाताळा.
काही मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एखादी जुनी व्यक्ती पुन्हा येऊ शकते. हा संपर्क अचानक होऊ शकतो, मात्र भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घ्या. आज ग्रह असेही संकेत देत आहे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून भावनिक आधार मिळू शकतो. तुम्ही जे मनात दडवून ठेवले आहेत कोणासोबत शेअर केल्याने मन हलके होऊ शकतं. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब, पैसा आणि यश महत्त्वाचे आहे, पण खरी श्रीमंती म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी माणसं. आणि आजचा दिवस तुम्हाला त्या नात्याची किंमत पुन्हा एकदा जाणून देऊ शकते. कारण कधी कधी आयुष्य बदलणारी घटना पैशामुळे नाही तर एखाद्या व्यक्तीच्या प्रेमामुळे घडत असते. आणि याच प्रेम विषयाच्या जोरावर आता तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याची, तुमच्या स्वप्नांची आणि तुमच्या ओळखीशी आहे. करिअर आणि व्यवसाय. 20 जून शनिवारचा दिवस अनेक मकर राशीच्या लोकांसाठी कायमच्या क्षेत्रात महत्त्वाचा बदल घेऊन येऊ शकतो. विशेष जे लोक अनेक दिवसापासून मेहनत करत आहे पण त्यांना योग्य ओळख मिळत नव्हती, त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलण्याचे संकेत दिसत आहे. ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या प्रयत्नांकडे आता दुर्लक्ष होणार नाही. तुम्ही जे काम शांतपणे, प्रामाणिकपणे आणि सत्याने करत आला आहात त्याचे परिणाम दिसू लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना अशा प्रोजेक्टवर काम करण्याची संधी देखील मिळू शकते ज्यामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण होईल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज किंवा पुढील काही दिवसात एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. एखादा फोन कॉल, ईमेल किंवा मुलाखतीबाबत संदेश तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा, शिक्षण किंवा करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये सकारात्मक संकेत मिळू शकतात. मेहनत सुरू ठेवा कारण तुमच्या प्रयत्नांचे फळ जवळ येत आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष लक्ष देण्यासारखा आहे. नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा नवीन व्यवहाराचा प्रस्ताव मिळू शकतो. सुरुवातीला साधा वाटणारा हा प्रस्ताव भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकतं. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज संधी तुमच्याकडे चालत येईल पण ती अनोळखी जबाबदारी तुमची आहे का? अनेक वेळा भाग्य आपल्यासमोर दार उघडते पण भीती किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपण ते दार उघडत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे क्षमता आणि कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघर्षातून उभे राहण्याची ताकद आहे. आज काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. तुमच्याबद्दल तुमची गोष्टी बोलल्या जाऊ शकतात पण त्याकडे दुर्लक्ष देऊ नका, कारण जेव्हा व्यक्ती यशाच्या दिशेने वाटचाल करते तेव्हा टीका करणारे लोकही वाढतात. शनिदेव तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. मेहनत सुरू ठेवा, योग्य वेळ जवळ आली आहे. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की अजून खूप अंतर बाकी आहे, पण ग्रह सांगत आहे की तुम्ही जिथे पोहोचू इच्छिता त्यासाठी तुम्ही जितके दूर समजा तितके दूर नाही. आणि आज करिअर किंवा अपयशाच्या संबंधित एक घटना तुमच्याबद्दल एका तासात किंवा दिवसभरात घडू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल. म्हणून सज्ज राहा, कारण आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाणार आहोत जिथे समजेल की ती घटना नेमकी कोणत्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मंडळी, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण नशीब, पैसा, नातेसंबंध आणि करिअर याबद्दल बोललो, पण आता प्रश्न आहे ती एक घटना कोणती असू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. मंडळी, ग्रह स्पष्ट संकेत देत आहे की हा बदल अचानक घडू शकतो. तो असा नसेल, तुम्हाला कदाचित त्याची पूर्ण कल्पना असेल. उलट जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हालाही सुरुवातीला तिने महत्त्व कदाचित समजणार नाही. काही मकर राशीच्या लोकांसाठी हा एक फोन कॉल असू शकतो. हो, एक साधा फोन कॉल, पण त्या कॉलमधून मिळणारी माहिती तुमच्या आयुष्यातील मोठी संधीचे दार उघडू शकते. व्यवसाय करणारे आर्थिक लाभ किंवा आर्थिक नवीन सुरुवात त्यांच्याच्या संबंधित बातमी मिळू शकते. काही लोकांसाठी हा एक जुना संपर्क असू शकतो. ज्या व्यक्तीशी तुमचा संपर्क तुटला होता ती व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आणि आश्चर्यचकित म्हणजे हीच व्यक्ती
पुढे तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही घटना आर्थिक स्वरूपात असेल. अडकलेले पैसे परत मिळतील, एखादा व्यवहार पूर्ण होणे, मालमत्तेची संबंधित चांगली बातमी मिळणे किंवा अचानक लाभाच्या संबंधित मिळणे, हे सर्व योग आजच्या ग्रहस्थितीत दिसत आहे. पण सर्वात मोठी घटना बाहेर नाही, ती तुमच्या आत घडू शकते. हो मंडळी, कधी कधी व्यक्तीचे आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, फक्त विचार बदलण्याची गरज असते. आज तुम्हाला एखादी अशी जाणीव होऊ शकते जी तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. तुम्ही ज्या गोष्टीला अशक्य समजत होता तीच गोष्ट शक्य वाटू लागेल. आज तुम्ही एखादा असा निर्णय घेऊ शकता जो अनेक वर्षापासून पुढे ढकलला जात होता आणि हाच निर्णय पुढे जाऊन तुमच्या यशाचे कारण ठरू शकतो. शनिदेव तुम्हाला एक संदेश देत आहे. भूतकाळातील अपयश विसरा, स्वतःवर शंका घेणे विसरा आणि मंडळी, कारण तुमच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होण्याची वेळ आली आहे. मंडळी, अनेक वेळा नशीब आपल्याला संकेत देत असतं, पण आपण भीतीमुळे ते दुर्लक्ष करतो. आज अशी चूक करू नका, कारण एखादी संधी असेल तिचा विचार करा. जर एखादी नवीन दिशा दिसली तर तिला नाकारू नका. जर एखादी व्यक्ती मदतीचा हात पुढे करत असेल तर तिचे महत्त्व समजून घ्या, कारण आजची छोटी घटना उद्याचा मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. आणि मला असे वाटते की अनेक मकर राशीच्या लोकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. काहीतरी बदल होत आहे, काहीतरी नवीन सुरुवात होत आहे आणि कदाचित तुमच्या प्रार्थनेचे उत्तरही त्याजवळ आहे. पण या सर्व शुभ संकेतात अधिक बळ देण्यासाठी एक छोटा उपाय करणे आवश्यक आहे. आणि आता पुढील भागात आपण तुम्हाला सांगणार आहोत असा एक प्रभावी शनिवारचा उपाय जो शनिदेवाची कृपा आकर्षित करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा जादू नसतो, पण श्रद्धा, सकारात्मक विचार यांच्यासोबत केलेला उपाय व्यक्तीला मानसिक बळ, आत्मविश्वास आणि योग्य दिशा देऊ शकतो. 20 जून शनिवार हा दिवस दिवसभर शनिदेवाच्या ऊर्जेशी जोडलेला मानला जातो आणि मकर राशी ही शनिदेवाची स्वतःची रास असल्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी विशेष शुभ ठरू शकतो. किंवा आज संध्याकाळी शक्य असल्यास शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील देवघरात हा उपाय करू शकता. सर्वप्रथम एका तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा. शनिदेवांना प्रार्थना करा, हे शनिदेवा, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. त्यानंतर ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र जपत असताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. प्रत्येक मंत्र मनापासून उच्चारा. त्यानंतर शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मंडळी, शनिदेवांना दान किंवा सेवा प्रामाणिकपणा अत्यंत प्रिय मानलं जातं. त्यामुळे गरीब, गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला मदत केल्याने मनाला समाधान मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणखीन एक छोटा पण प्रभावी उपाय, आज किंवा पुढील शनिवारी काळ्या उडीद डाळीचे किंवा काळ्या तिळाचे दान करा. दान करताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका, फक्त कृतज्ञतेची भावना ठेवा. मकर राशीच्या लोकांसाठी आणखीन एक महत्त्वाचा संदेश आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याबद्दल ईश्वराचे आभार माना, कारण कृतज्ञता ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्या विचारांना सकारात्मक बनवते आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करते. मंडळी, उपायाचे खरे सामर्थ्य त्यांच्या कृतीमध्ये नसून तुमच्या श्रद्धेमध्ये असते. जर तुम्ही मेहनत, संयम, सकारात्मकता यासोबत हा उपाय केला तर तुमच्या मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, योग्य संधी ओळखण्याची संधी निर्माण होईल आणि कदाचित ज्या बदलाची तुम्ही इतके दिवस वाट पाहत आहात, त्या शुभ कर्तव्याची तुम्ही प्रार्थना करत आहात, ती तुमच्या आयुष्याच्या दारावर आता टकटक करत आहे. कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की मकर राशीसाठी परिवर्तनाचा काळ सुरू झाला आहे. मंडळी, आता आपण तुमची वेळ कोणती आहे हे जाणून घेऊ. आजचा संपूर्ण प्रवास आपण एकत्र ऐकला. ग्रहाचे संकेत,
नशिबाचा खेळ, धनयोग, नातेसंबंधातील बदल, करिअरच्या संधीत एक शनिदेवाचा विशेष उपाय, या सर्व गोष्टींचा एकत्र संदेश आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू होण्याची मार्गावर आहे. कदाचित तुम्ही सध्या थकलेले असाल, कदाचित अनेक वेळा अपयशामुळे तुमच्या स्वतःवरील विश्वास कमी झाला आहे. कदाचित तुम्ही मनात विचार करत असाल की मी इतकी मेहनत करते, माझ्या वाट्याला संघर्ष का येतो? पण मंडळी, जी व्यक्ती संघर्ष करते ती व्यक्ती मोठ्या यशाची पात्र ठरते. शनिदेवाचा नियम खूप वेगळा आहे. ते लगेच फळ देत नाहीत, तर ती माणसाची परीक्षा घेतात. संयम, प्रामाणिकपणा आणि मेहनत तपासतात. जेव्हा त्यांना खात्री पटते ती व्यक्ती हार मानणारी नाही, तेव्हा ते असे फळ देतात की जुने सर्व दुःख लहान वाटू लागते. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अंधार दिसत असेल तर लक्षात ठेवा, अंधार कायमचा नसतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाचा क्षण येतो. मला असे वाटते की अनेक मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ एक नव्या सुरुवातीचा संकेत आहे. काहींना नोकरीत यश मिळेल, काहींना पैशाबाबत आनंदाची बातमी मिळेल, काहींना प्रेम आणि नात्यामध्ये सुख मिळेल, काहींना स्वतःची खरी ताकद ओळखता येईल. पण एक गोष्ट काहीही विसरू नका, तुमचे नशीब बदलण्याची सर्वात मोठी शक्ती तुमच्या स्वतःच्या अंतःकरणात आहे. ग्रह मार्ग दाखवू शकतात, देवी सदैव देऊ शकतो, पण त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी ताकद फक्त तुमच्याकडे असते. म्हणून आज एक वचन घ्या, मी हार मानणार नाही, मी नकारात्मक विचारावर विजय मिळवेन, मी माझ्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहीन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःवर विश्वास गमावणार नाही. कारण मकर राशीचे व्यक्ती जेव्हा ठरवतो तेव्हा तो अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. कदाचित हा संदेश तुमच्यासाठी होतो, कदाचित विश्व तुम्हाला सांगत आहे तयार राहावा, तुमची वेळ जवळ आली आहे. आता कमेंटमध्ये श्रद्धेने जय शनिदेव आणि मी सोबत आहे असं लिहा. माझे नशीब बदलणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटेल एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शनिदेव, जय मकर राशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नांदो. सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.